काल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या या ठाणे विभागीय मेळावा असेल, नवी मुंबईचा मेळावा असेल किंवा मुंबई प्रांतिक मेळावा असेल, या सगळ्या संघटन पर्व कार्यक्रमामध्ये आम्ही 28 नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांचा प्रवेश प्रक्रिया पार पडली। लोकसभेमध्ये संजीव नाईकांना डावलण्यात आल्यानंतर खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते। आम्ही त्या ठिकाणी प्रांतिकला जाऊन मान्यवर पदाधिकाऱ्यांची, महत्वाच्या शिष्टींची आणि भारतीय पार्टीच्या धुरीणांची भेट घेतली। त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की आम्ही संजीवजी नाईक खासदार राहून गेलेले आहेत, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे, ठाणे मतदारसंघामध्ये त्यांचे जर तिकीट दिली तर आपल्या पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीची उभारी भेटेल हे सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु महायुतीच्या या प्रक्रियेमध्ये ते सीट आदरणीय नरेंद्रजी म्हस्के जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना गेली आणि त्याच वेळेस आम्ही मागणी केल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नवी मुंबईमध्ये येऊन व्हाईट हाऊसला जी बैठक घेतली महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये आश्वासित केलं, ठीक आहे तुम्ही आता एक दिलाने काम करा, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा हात बळकट करा आणि आपली जी या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्रजी म्हस्के त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणा, आपण निश्चित स्वरूपामध्ये विधानसभेला तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासित केल्यानंतर विधानसभेची जेव्हा निवडणूक लागली, आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांना चावू लागली की आता संदीपजी नाईक जे इच्छुक उमेदवार होते आमचे त्यांना सुद्धा ते डावलण्यात येत आहे। मग एक प्रचंड नाराजीची लाट कार्यकर्त्यांमध्ये गेली, कारण आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पण जवळजवळ 5 वर्ष येऊन झालेले आहेत। त्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून, जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून वार्डावार्डात भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने जोमाने केल्यानंतर एक भरभक्कम असं नेतृत्व संदीपजी नाईक यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून लाभलं होतं आणि भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं संबंध राज्यामध्ये 1 नंबरचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी आली होती। असं असताना देखील जर डावलण्यात येत आहे तर काहीतरी वेगळा विचार करूया आणि त्या पद्धतीने संदीपजी नाईक या ठिकाणी उभे राहिले। कार्यकर्त्यांनी ते म्हणजे पक्षावरती कोणाची नाराजगी नव्हती, परंतु जी प्रक्रिया राबवली गेली ती त्याच्या विरोधात थोडंसं काम करण्याचा प्रयत्न सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि इलेक्शन झाल्यावरती पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं काम करायचा। ज्यांच्यावरती कारवाई झाली होती, जी 28 नगरसेवकांवरती भारतीय जनता पार्टीने ही विधानसभेच्या कालखंडामध्ये जी कारवाई केली होती, काही पदाधिकाऱ्यांवरती कारवाई केली होती, त्याच्यामध्ये बरेचसे मंडलाध्यक्ष होते, जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष, महामंत्री होते आणि अन्य पदाधिकारी होते, असे 50-60 लोकांवरती कारवाई केली होती। तेच सगळेचे सगळे जसेच्या तसे जे भारतीय जनता पार्टीचे प्रभावात होते ते सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांना 28 नगरसेवक, त्याचप्रमाणे 24 महत्वाचे पदाधिकारी, अशा 52 लोकांना काल त्या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे असतील आमचे प्रांताध्यक्ष, त्याच्यानंतर रवींद्रजी चव्हाण जे या ठिकाणी कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आपले सर्वेसर्वा गणेशजी नाईक जे ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत, पालघरचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याही माध्यमातून प्रवेश देण्यात आला। त्यावेळेस विक्रांत पाटील जे महामंत्री आहेत, जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरजा, ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि एकच संघ म्हणजे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासित केलं, सगळ्यांना मार्गदर्शन केलं की जे झालं ते झालं, परंतु यापुढे निश्चित स्वरूपामध्ये पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाची भूमिका आणि पक्षाचं जे भरभराट हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचं झेंडा त्या ठिकाणी सत्तेच्या स्वरूपामध्ये दिसला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी आमच्याकडून आश्वासित करून घेतलंय आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केलेली आहे। सर, नगरसेवकांना पक्षप्रवेश करण्यासाठी विरोध केला होता आणि आता पक्षप्रवेश झाल्याने काय भूमिका असेल? हे बघा, नगरसेवकांची भूमिका वेगळी होती। नगरसेवकांनी काम करायचा प्रयत्न केलाय, पक्षाच्या विरोधात कोण नव्हतं, परंतु जी प्रक्रिया राबवली गेली त्याच्या विरोधात होतं आणि म्हणून निवडणूक झाल्यावरती त्या ठिकाणी सर्वांनीच कोणत्याही नगरसेवकाच्या कार्यालयावरती त्या ठिकाणी कोणतंही चिन्ह नव्हतं, ते भारतीय जनता पार्टीचं चिन्ह सगळ्यांनी ठेवलेलं होतं आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना सगळ्यांना हे प्रवेश दिलेला आहे। आणि आज जे आपण संदीपजी नाईक यांच्या संदर्भात विचारत असाल तर त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी लढवली होती आणि निश्चित स्वरूपामध्ये ज्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली जाते त्याला कुठेतरी जिच्या मनामध्ये, तनामनामध्ये एक भावना असते, अरे आपल्या विरोधात एवढं हे केलंय तेवढं केलेलं आहे, ते लवकर शमत नाही, म्हणून वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील संदीपजी नाईक किंवा या परिवाराचं ते नाईक संदीपजी नाईक यांचं काय करायचं ते निश्चित स्वरूपाने पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।